3-4 पॉईंट्स आहेत, त्यावर मला थोडंसं क्लॅरिफिकेशन इथे द्यायचं आहे। अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्यामुळे नीट ऐका। त्याच्यामध्ये आपण 2 PDF वर माहिती दिली होती। एक PDF त्याच्यामध्ये राहिलेलं होतं, त्याच्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन त्यांनी जीके इथे इन्क्लूड केलेलं आहे, पण 3 वर्षांनी परमनंट होईल की नाही होईल वगैरे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। महापारेषण भरती 2023 3129 पदांची जम्बो जाहिरात आपण वाट बघत होतो, आतुरतेने वाट बघत होतो। असिस्टंट इंजिनियर परत आलेली आहे, म्हणजे असिस्टंट इंजिनियर इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्ससाठी परत वॅकन्सीज आलेले आहे। असिस्टंट इंजिनियर इलेक्ट्रिकलसाठी 390 जागा आहे आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनसाठी साधारण 6 जागा सध्या तरी दिसत आहेत। म्हणजे मागच्या ज्या नोटीस त्यांनी दिली होती शॉर्ट नोटीस जून महिन्यामध्ये, त्यानुसार एवढ्या जागा आहेत। ठीक आहे, बाकी DY आहे, ॲडिशनल आहे, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे, SC आहे, CE पर्यंत इथे जागा आहे, इव्हन फायनान्स वगैरे सुद्धा जागा आहेत। ठीक आहे, मोठी जम्बो जाहिरात आहे। प्लस टेक्निशियन विद्यार्थी म्हणजे आपले जे विद्यार्थी मित्र आहे ITI इलेक्ट्रिशियनचे, त्यांनासुद्धा इथे मोठी अपॉर्च्युनिटी आहे। 1868 जागांची मोठी भरती इथे आता पुढच्या 8 दिवसामध्ये ती जाहिरात अपेक्षित आहे। 7 तारखेपर्यंत म्हणजे 7 ऑक्टोबरपर्यंत फायनल जाहिरात म्हणजे आपली जी काही ऑफिशियल साईटवर mahatransco.in या साईटवरती जाहिरात येणार आहे। कुठल्याच प्रकारच्या अफवांवर सध्या विश्वास ठेवू नका। बरेचसे मेसेजेस स्प्रेड होत राहतात, परंतु आपण आपल्या चॅनलद्वारे इंजिनियर अमोल चॅनलद्वारे प्लस आपल्या टेलिग्राम चॅनलद्वारे इंजिनियर अमोल टेलिग्राम चॅनलद्वारे आपण ऑथेंटिक माहिती किंवा जास्तीत जास्त योग्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करत असतो। त्यामध्ये जे काही आपण मागचा व्हिडिओ दिलेला आहे 2 दिवसापूर्वी, त्यावर काही विद्यार्थ्यांना अजूनसुद्धा डाऊट्स आहे, त्यामुळे थोडेफार जे 3-4 पॉईंट्स आहेत त्यावर मला थोडंसं क्लॅरिफिकेशन इथे द्यायचं आहे। अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्यामुळे नीट ऐका आणि सगळ्यात शेवटी मी अतिशय महत्त्वाचा तुम्हाला अपडेट इथे देणार आहे। पहिला मुद्दा आहे मित्रांनो की हा जो सिक्युरिटी बॉन्ड आहे किंवा सर्व्हिस बॉन्ड आहे 5 लाख रुपयाचा 5 वर्षासाठी, ठीक आहे, त्याच्यामध्ये जे काही नियम आहे ते नियम ऑलरेडी त्यांनी बॉन्ड मागच्या वर्षीसुद्धा होता, जे आता जॉईन झाले त्या विद्यार्थ्यांनासुद्धा साधारण 2 लाखाचा बॉन्ड होता, की तुम्ही जर 5 वर्षामध्ये आधी जर सोडलं, तुम्ही रिझाईन केलं तर तुम्हाला 5 लाख रुपये भरावं लागतील, असा एकंदरीत ते नियम आहे। तर तो जो बॉन्ड आहे तो फक्त AE आणि DYसाठी त्यांनी म्हटलेला। आपण जे काही तुम्हाला PDF दाखवलेला किंवा PDFच्या द्वारे माहिती दिलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये, त्यामध्ये त्यांनी AE आणि DYसाठी स्पेसिफिकली हा बॉन्ड आहे। हा बॉन्ड ITI इलेक्ट्रिशियन किंवा टेक्निशियन किंवा असिस्टंट टेक्निशियन या पोस्टसाठी नाही आहे, किंवा त्यामुळे ITIच्या विद्यार्थ्यांनी काळजी करण्याची कारण नाही। ITIसाठी कुठेच बॉन्ड नसतो, अशा प्रकारचा बॉन्ड हा कुठेच नसतो, कुठल्याच डिपार्टमेंटला बॉन्ड वगैरे ठेवत नाही ITIसाठी। त्याच्यामुळे ITI विद्यार्थ्यांसाठी हा 5 लाखाचा बॉन्ड नाही आहे, हा पहिला पॉईंट लक्षात घ्या। त्याच्यामुळे विनाकारणच्या टेन्शनमध्ये जाऊ नका आणि कुठल्याच प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, कारण ग्रुप्समध्ये टेलिग्राम ग्रुप असो किंवा व्हॉट्सअप ग्रुप असो बरीचशी निगेटिव्ह माहिती, बरीचशी चुकीची माहिती फिरत राहते आणि विद्यार्थी मित्र त्यावर विश्वास ठेवून अभ्यासामध्ये त्यांना थोडंसं व्यत्यय येतो किंवा ते थोडेसे डिस्कंटिन्यू होतात, परंतु आपण वरचे अपडेट तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करत असतो। त्यानंतर अतिशय महत्त्वाचा पॉईंट, परत टेक्निशियनसाठी जे अप्लाय करणार आहे ITI इलेक्ट्रिशियनचे विद्यार्थी, त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा पॉईंट, आपण मागे जो व्हिडिओ घेतला होता त्याच्यामध्ये आपण 2 PDF वर माहिती दिली होती। एक PDF त्याच्यामध्ये राहिलेलं होतं, त्याच्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे ITIच्या बेसवर जी पद आहे, ITI जे काय आता म्हणतो आपण विद्युत सहाय्यक महापारेषण वगैरेचे पद आहे, ते सहाय्यक तंत्रज्ञ त्यांनी आता डिमॉलिश करून विद्युत सहाय्यक 3 वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर केलेलं आहे। त्यासाठी जे क्वालिफिकेशन लागेल, सर्क्युलर नंबर 648 26/9/2003 मध्ये त्यांनी एक सेकंड नंबरचा पॉईंट दिलेला आहे। विद्युत सहाय्यक पारेषण या पदाच्या निवडीसाठी संदर्भित कार्यालयीन आदेश क्रमांक 3 15/6/2021 सोबतच्या जोडपत्र G मध्ये सहाय्यक तंत्रज्ञ सामान्य या पदासाठी शैक्षणिक पात्रता नमूद केलेली आहे, तीच अबाधित राहील, म्हणजे तेच क्वालिफिकेशन राहील। लक्षात घ्या, जे महत्त्वाचं आहे ते सांगतो। याच्यामध्ये बघा, क्वालिफिकेशन फॉर द पोस्ट अंडर डायरेक्ट रिक्रुटमेंट अँड इंटरनल नोटिफिकेशन फॉर द पोस्ट अंडर ट्रान्समिशन सिस्टीम कॅडर, म्हणजे बघा तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो की याच्यामध्ये जे आपले ITI जे काही इलेक्ट्रिशियनचे विद्यार्थी आहेत किंवा टेक्निशियनचे पद आहे, जे सहाय्यक विद्युत सहाय्यक महापारेषण, त्यासाठी जे क्वालिफिकेशन लागेल म्हणजे ITI कशामध्ये लागेल बघा। पहिला आहे नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट इन इलेक्ट्रिशियन ट्रेड अवॉर्डेड बाय NCTVT, फक्त NCTVTच लागेल। न्यू दिल्ली ऑन कंप्लीशन ऑफ नॅशनल अप्रेंटिसशिप अंडर अप्रेंटिसशिप ॲक्ट, ठीक आहे, और नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट इन इलेक्ट्रिशियन ट्रेड अवॉर्डेड बाय NCTVT न्यू दिल्ली, म्हणजे ITI तुमचा कोर्स इलेक्ट्रिशियनमध्ये वायरमन नाही आहे। क्लिअरली सांगतो आता की वायरमन नाही आहे। परत प्रश्न विद्यार्थी मित्र तेच विचारतात, तर वायरमन इथे दिलेलं नाही आहे। नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट इन इलेक्ट्रिशियन ट्रेड्स आणि ते पण NCTVTचंच लागेल, हे लक्षात घ्या। और हे ऑरमध्ये आहे बरं, ह्याच्या ऑरमध्ये बघा, पहिलं त्यांनी अप्रेंटिसचं म्हटलं, इलेक्ट्रिशियनमध्ये वगैरे अप्रेंटिस वगैरे म्हटलेलं आहे। अप्रेंटिस असेल तर ते प्रिफरन्स देतात, 10% मार्क्स वाढवून देतात, ठीक आहे। 150मधून ते 100 जेव्हा कन्वर्ट करतात तेव्हा 10% तुम्हाला अप्रेंटिसला देतात। आणि तिसरा आणि महत्त्वाचा सुद्धा पॉईंट आहे, हू हॅज कम्प्लीटेड अ कोर्स ऑफ 2 years ड्युरेशन अंडर द
स्कीम ऑफ सेंटर ऑफ एक्सेलन्स, म्हणजे सेंटर ऑफ एक्सेलन्स इलेक्ट्रिकल सेक्टरमध्ये अवॉर्डेड बाय NCTVT, म्हणजे सेंटर ऑफ एक्सेलन्स ज्यांचा झाला त्यांनासुद्धा ते अलाउ करतील असं म्हटलं आहे न्यू दिल्ली. बाकी यांनी बेसिक कोर्स, ॲडव्हान्स अप्रेंटिसशिप ट्रेनिंग वगैरे 6 महिन्यात सगळं दिलेलं आहे. तर मित्रांनो, क्वालिफिकेशनमध्ये IT इलेक्ट्रिशियनच लागेल आणि सेंटर ऑफ एक्सेलन्स COE ज्याला म्हणतात ते लागेल. तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, विद्यार्थी मित्र थोडं कन्फ्यूज झालेले आहे की जे काही त्यांनी एक्झाम पॅटर्न दिलेलं आहे, एक्झामचं हे दिलेलं आहे, सिलेबस ते काय सेक्शन दिलेलं आहे, सेक्शनमध्ये एकाही सेक्शनमध्ये 0 मार्क चालत नाही, 0पेक्षा जास्त पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला 150 पैकी साधारण 110 मार्क जरी असतील, परंतु तुम्हाला मराठीमध्ये 0 मार्क असतील तर तुम्ही तिथे डिस्क्वालिफाय होता, तुम्ही फायनल लिस्टमध्ये येणार नाही. किंवा तुमचं ॲप्टिट्यूडमध्ये 0 नको, रिझनिंगमध्ये सुद्धा 0 नको, किंवा टेक्निकलमध्ये सुद्धा 0 नको. 0च्या वर 2, 3, 4 मार्कसुद्धा चालतील, हे लक्षात घ्या. प्रोफेशनल नॉलेज, जनरल नॉलेज, मराठी आणि ॲप्टिट्यूड असं म्हटलेलं आहे. परंतु जे काही आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे MSCBचा टेक्निकलच्या एक्झाममध्ये कुठेच GK हा विषय नसतो, त्यामुळे हे बाय डिफॉल्ट एक फॉर्मॅट आहे, त्या फॉर्मॅटमध्ये त्यांनी GK इथे इन्क्लूड केलेला आहे. परंतु आता AEची जाहिरात आल्यावर, असिस्टंट इंजिनियरची जाहिरात आल्यावर त्यामध्ये हा मॅटर क्लिअर होईल किंवा हा विषय इथे क्लिअर होईल GKचा. GKबद्दल काय आहे ते. जनरल नॉलेजचा सध्या तरी कन्फर्म नाही आहे, शक्यता अतिशय कमी आहे GKची, GK राहणारच नाही. पण तो आता पुढे ॲड आल्याशिवाय ते लक्षात येणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे बरेचसे विद्यार्थी हे जाहिरातीची वाट बघत आहेत. बऱ्याचदा विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडला आहे की आता AEची जाहिरात कधी येईल किंवा टेक्निशियनची वगैरे कधी येईल. आपण लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा ते अपडेट दिलेलं होतं, परंतु परत त्यामध्ये काय मला बोलावं लागत आहे, कारण की बऱ्याचशा अफवा स्प्रेड होत असतात ग्रुप्समध्ये वगैरे, आणि त्यानुसार मला विद्यार्थी मित्रांचे प्रश्न येतात. तर त्यावर क्लॅरिटी देऊ इच्छितो की महाट्रान्सकोनी 7 तारीख म्हणजे 7 ऑक्टोबर ऑन ऑर बिफोर, म्हणजे 7 तारीख किंवा त्याच्या आधी म्हटलेलं आहे. कुठल्याच प्रकारची डेट मेन्शन केलेली नाही आहे. ॲड ही 7 तारखेपर्यंत कधी पण येऊ शकते, कुठल्याही दिवशी ॲड येऊ शकते, ठीक आहे. आणि बाकी राहिला प्रश्न टेक्निशियनचा, तर टेक्निशियनवर ते याचं पूर्ण झाल्यानंतर, याचं जे काही लिंक आहे, URL आहे, त्याच्यावर काम झाल्यानंतर त्याचं काम ते पुढे टेक्निशियनचं सुद्धा काम होईल. परंतु त्याला थोडा वेळ लागू शकतो, 15 दिवससुद्धा लागू शकतात किंवा 1 महिनासुद्धा लागू शकतात. टेक्निशियनसाठी आपण एक्सपेक्टेड जर पकडलं तर ऑक्टोबरचा लास्ट वीक किंवा मग नोव्हेंबरचा फर्स्ट और सेकंड वीक हे आपण एक्सपेक्टेडमध्ये येऊ शकतो टेक्निशियनच्या, ठीक आहे. AEची जी ॲड आहे मित्रांनो, ते ॲड आल्यानंतर साधारण 20 दिवस तुम्हाला फॉर्म सबमिशनला मिळतील आणि 20 दिवसानंतर साधारण 2 महिन्यामध्ये एक्झाम होईल. तर साधारण डिसेंबरच्या एंडिंगपर्यंत वगैरे एक्झाम एक्सपेक्टेड आहे AEची, आणि टेक्निशियनला थोडा वेळ लागेल, ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्यानुसार तुमचं प्लॅनिंग करू शकता. आणि फॉर्म भरण्याची घाई करू नका, परत सांगतो, फॉर्म भरण्याची घाई करू नका. विद्यार्थी मित्र खूप चुका करतात आणि मग मला मेसेज करतात की जर असं चुकलं, आता ॲफिडेविट करू का, किंवा आता असं करू का, तसं करू का, बॉन्ड घेऊ का. तर ह्या चुका करूच नका आणि सायबर कॅफेच्या भरोश्यावर तर राहूच नका, कारण ते खूप घाईघाईत फॉर्म भरतात आणि चुकून फॉर्म भरतात. कॅटेगरी नीट निवडा, त्यानुसारच तुमचं सिलेक्शन होईल. तुम्हाला सांगतो, कॅटेगरी अतिशय महत्त्वाची आहे. तुमचे सर्टिफिकेट्स, तुमचे जे काही नंबर आहे ते महत्त्वाचे आहे, प्लस तुमचे मार्क्ससुद्धा अतिशय महत्त्वाचे आहे. जे तुम्ही स्कोअर करता फायनलमध्ये किंवा जे काही असतं ते सगळं महत्त्वाचे आहे. आपला जसं फॉर्म सबमिशन सुरू होतं त्याच्या 2-3 दिवसामध्ये आपला फॉर्म सबमिशनचा एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ येणार आहे. त्याच्यामुळे घाई करू नका, फॉर्म भरताना घाई करू नका आणि चुका करून तुमचं सिलेक्शन धोक्यात आणू नका, ठीक आहे. त्याच्यामुळे 2-3 दिवस थांबा आणि मग सगळी माहिती घेतल्यानंतर फॉर्म भरा, ठीक आहे. घाई करू नका. विद्यार्थी मित्र ज्या दिवशी फॉर्म सुरू होतात त्याच दिवशी फॉर्म भरतात आणि नेमकं त्याच दिवशी ते चुका करतात. त्यामुळे 2-3 दिवस थांबा आणि मग फॉर्म भरा. तर आशा करतो की बऱ्यापैकी तुमचे पॉईंट्स मी इथे क्लिअर करायचा प्रयत्न केला आहे मित्रांनो. विद्यार्थी मित्रांचे मला बरेच डाऊट्स होते, त्यासाठी मी हा प्रयत्न केलेला आहे. आणि याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की सर विरोध केला किंवा आंदोलन केलं तर काही फरक पडू शकता का, कारण की टेक्निशियनला ते कॉन्ट्रॅक्ट बेसिस 3 वर्ष घेत आहेत. फॉर एक्झाम्पल 15,000 देत आहेत आणि ॲक्च्युअल सॅलरी 25,000 पडते. तर आपण ॲक्च्युअली जर तुम्ही ऑन ड्युटी जर लागले तर तुम्हाला 25,000पर्यंत सॅलरी आली असती. साधारण 30,000चं एका एम्प्लॉईवर 30,000 रुपये हे कॉस्ट कटिंग करतायत महाट्रान्सको, ठीक आहे. आणि 3 वर्षाचं ती सॅलरी, ठीक आहे. आता हे बऱ्याच निगेटिव्ह गोष्टी याच्यामध्ये पण. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आता मी शेवटी सांगतो, टेक्निशियनच्या विद्यार्थ्यांसाठी जे IT इलेक्ट्रिशियन आहे, की बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला आहे. काही विद्यार्थी जॉब करणारे आहेत, प्रायव्हेटमध्ये सुद्धा जॉब करणारे आहेत, त्यांना प्रश्न पडलेला आहे की आता आपण काय करावं, आता आपण याचा फुल्ली अभ्यास करावा की नको, किंवा 3 वर्षांनी परमनंट होईल की नाही होईल वगैरे. बरेचसे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये बरेचसे कल्पना सुरू आहे, विचार येत आहे मनामध्ये. तर मित्रांनो, माझ्या अनुभवावरून, माझ्या माहितीवरून सांगतो, माझ्या अंडरमध्ये सुद्धा बरेचसे विद्यार्थी विद्युत सहाय्यकचे होते, एम्प्लॉई होते. तर 3 वर्षानंतर 99% त्यांना परमनंट करतातच. मी तुम्हाला परत सांगतो, 99% जे 3 वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जॉईन होतात त्यांनी जर सक्सेसफुली कंप्लीट केलं 3 वर्ष, तर 3 वर्षानंतर ते परमनंट होतातच, ठीक आहे. आता 3 वर्षानंतर ते काय नियम काढतात त्यावर ते बऱ्याच गोष्टी डिपेंड आहे, परंतु सध्याच्या कंडिशनमध्ये तरी असं मनात आणू नका की 3 वर्षानंतर ते आपल्याला काढतील, असं आणू नका म्हणा, ठीक आहे. मी तुम्हाला सांगतो की 100 पैकी 99 लोकांना ते परमनंट करतात, 1-2 लोकांनाच ते फक्त रिजेक्ट करतात, ठीक आहे. तर हे तुम्हाला मी माझ्यासाठी माहिती सांगायचा प्रयत्न केला. आशा करतो बऱ्यापैकी पॉईंट्स क्लिअर करायचा मी आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे. पुढे आपला आता जाहिरात आली की त्याच्यामध्ये जे काही आहे
फॉर्म सबमिशन रिलेटेड अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ येणार आहे आणि प्रिपरेशन रिलेटेडसुद्धा व्हिडिओ आपले सुरूच राहतील. आपलं गायडन्स हे वरच्यावर या एक्झामसाठी सुरूच राहत असतं. मागच्या वर्षीसुद्धा आपण असंच गायडन्स केलं. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अपडेट्स येतील. विद्यार्थ्यांना अपडेट्स येत नाही आणि त्यामुळे त्यांना व्हिडिओ आला, माहिती आली हे कळतच नाही. ठीक आहे, टेलिग्राम चॅनल आहे आपलं इंजिनियर अमोल नावानी, त्यावरसुद्धा आपण असे छोटे मोठे अपडेट्स शेअर करत असतो. ठीक आहे, आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांचेसुद्धा हे डाऊट्स महत्त्वाचे क्लिअर होतील. ठीक आहे, धन्यवाद मित्र.